जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांचे पालक असतील त्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा हा. ह्याच्यामध्ये आपण पोलीस परीक्षेसाठी लागणारी शारीरिक पात्रता, त्यामध्ये कुठले कुठले इव्हेंट आहेत, किती पास पाहिजे, सारख्या पालकांचे क्वेश्चन असतात की किती पास पाहिजे, 10वी पास पाहिजे का, 12वी पास पाहिजे का, फिजिकल स्टँडर्ड काय पाहिजे, कुठले कुठले इव्हेंट आहेत. ओके, नव्या विद्यार्थ्यांना पण माहित नसते, जुन्या विद्यार्थ्यांना ह्याचं टायमिंग किती आहे ते अजिबात माहिती नसते बघा. ओके, त्याच्या रिलेटेड आपण इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ बनणार आहे. स्ट्रॅटेजी काय काय करायला पाहिजे, कुठले इव्हेंट आहेत, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. राईट, आता आपण बघूया जे काय आगामी भरती असणार आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले इव्हेंट असणार आहेत, शारीरिक पात्रता काय काय पाहिजे, किती गुण कॅरी करणार आहे प्रत्येक इव्हेंट, आपण इथं डिटेलमध्ये बघूया. आता बघा ह्याच्यामध्ये शारीरिक पात्रता, फिजिकल स्टँडर्ड्स काय काय महत्वाचं, सगळ्यात महत्वाची उंची आहे बघा ह्याच्यामध्ये. ओके, उंची महत्वाची आहे. इथं पुरुषांसाठी किती उंची पाहिजे बघा, महत्वाची म्हणजे 165 सेंटीमीटर उंची पाहिजे. ओके, 165 सेंटीमीटर जर उंची असेल तर तुम्ही पोलीस भरतीसाठी काय होऊ शकताय, क्वालिफाय होऊ शकताय बघा. ह्याच्यापेक्षा थोडी कमी चालेल ओके पॉईंटमध्ये, पण ह्याच्यापेक्षा जास्त कमी मात्र तुम्हाला विचार करायला पाहिजे की ओके, कारण का 165 सेंटीमीटर तुम्ही हे करू शकता. थोडी कमी असेल तर तुम्ही फिजिकल वगैरे करून ती गेन करू शकताय, पण जास्तच कमी असेल तर मात्र अवघड कंडिशन होऊ शकते. महिलांसाठी बघा, महिलांसाठी किती आहे बघा, 155 सेंटीमीटर उंची पाहिजे. महिलांना वगैरे मुलींना माहित नसते, परत डिस्क्वालिफाय झाल्यानंतर किंवा तुम्ही एवढं मेहनत करताय, कारण काही 1-2 वर्षाची मेहनत असते, त्यानंतर भरपूर पैसे लावताय, अभ्यास पण करताय आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा तिथे डिस्क्वालिफाय होते पूर्ण एकदम तुम्हाला निराशा येऊन जाते बघा. ओके, तर हे महत्वाचं आहे की महिलांसाठी 155 सेंटीमीटर आहे, पुरुषांच्यासाठी 165 सेंटीमीटर उंची बघायला मिळते आपल्याला इथे. त्याच्यानंतर बघा पुरुषांसाठी छाती बघा किती, 79 सेंटीमीटर छाती. ओके, न फुगवता, आणि त्यानंतर फुगवून किती बघा 84 हा हे आपल्याला इथं बघायला मिळते. त्यानंतर महिलांसाठी काही अजिबात निकष नाही, महिलांना फक्त उंचीचा निकष आहे. पुरुषांना इथं उंची प्लस छातीचा निकष आपल्याला इथं बघायला मिळते. 165 पुरुषांसाठी, महिलांसाठी 155. ओके, महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता पाहिजे तर तुम्हाला. नेक्स्ट त्याच्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, कोण म्हणते 10वी पास झाले, 12वी पास झाले, ग्रॅज्युएशन झाले. ओके, असं भरपूर क्वेश्चन वगैरे असतात. तर महत्वाचं एचएससी म्हणजे किती बघा, 12वी पास पाहिजे. तुम्ही किती पाहिजे, 12वी पास पाहिजे. 12वी पास तर तुम्ही काय करू शकता, पोलीस भरतीला तुम्ही क्वालिफाय होऊ शकताय. ग्रॅज्युएशन झालं असेल, 13वीला असेल तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही मिनिमम 12वी पास तरी पाहिजे, कुठल्या पण शाखेचा असू दे, आर्ट्स असू दे, कॉमर्स असू दे, सायन्स असू दे, काहीच फरक नाही. ओके, 12वी पास फक्त तुम्ही पाहिजे. किती मार्क्स पाहिजेत, अजिबात काय मार्क्सचा क्रायटेरिया सांगितलेला नाही. ओके, म्हणजे तुम्ही 12वी पास फक्त पाहिजे, कुठल्या पण शाखेचा असलं तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. आता एज लिमिट काय पाहिजे बघा. ओके, मिनिमम म्हणजे 18 वर्षापासून तुम्ही तयारी करू शकताय. आणि त्याच्यानंतर बघा आता खुला ओपन प्रवर्ग जर असेल त्याच्यामध्ये बघा 18 ते 28 वर्ष, किती 18 ते 28 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी, एवढ्याच मध्ये तुम्ही ते पोलीस भरती झालाच पाहिजे. त्याच्यानंतर बघा मागासवर्गीय, एससी, एसटी, ओबीसी ह्याच्यामध्ये 18 ते 33 वर्षाचा आपल्याला क्रायटेरिया बघायला मिळते, 18 ते 33 वर्ष. त्यानंतर खेळाडू असतील, प्रकल्पग्रस्त असतील तर त्यावेळेच्या नियमानुसार त्यांना ती सवलत वगैरे मिळत जाते बघा. ओके, तर मिनिमम किती पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, हे महत्वाचं आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन वगैरे असाल, इंजिनियर असाल, बाकीचं तुम्ही कुठल्या पण शाखेचा पदवीधर असाल तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही 12वी पास पाहिजेच. राईट, नेक्स्ट त्याच्यानंतर बघा शारीरिक चाचणी स्वरूप, म्हणजे शारीरिक चाचणी किती मार्काला येते तुम्हाला, 50 मार्काला आहे. आणि शारीरिक चाचणीमध्ये 3 इव्हेंट आहेत. ह्याच्यामध्ये बघा 3 इव्हेंट मध्ये लांब पल्ला धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक. आता लांब पल्ल्यामध्ये बघा महत्वाचं, ह्याच्यामध्ये 1600 मीटर जे आहे हे पुरुषांसाठी इव्हेंट आहे. लांब पल्ल्यामध्ये 1600 मीटर साठी बघा किती गुण आहे तिथं, 1600 मीटर साठी 20 गुण कॅरी करते. सगळ्यात मॅक्झिमम गुण कॅरी करणारा पल्ला आहे बघा लांब पल्ला. ओके, तुमचा स्टॅमिना वगैरे चेक होते. महिलांसाठी बघा, महिलांसाठी थोडं कमी आहे, इथं 800 मीटर आहे. महिलांसाठी 800 मीटर आहे, पण गुण पण इथं 20च आहेत महिलांसाठी. राईट, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त थोडी तफावत आहे, कारण का पुरुषांसाठी 1600 मीटर आहे, महिलांसाठी 800 मीटर आहे, मात्र गुण बरोबर दोन्ही कॅरी करतात, 20 गुण. राईट, त्यानंतर 100 मीटर धावण्याचा इव्हेंट आहे. 100 मीटर म्हणजे वेगवान धावणं. ओके, आणि ह्याच्यामध्ये दोघांना पण 15 गुण बघायला मिळतो. ओके, दोघांसाठी पण 15 गुण आहे. वेगवान धावण्यासाठी तुमचा स्टॅमिना पण इथं अत्यंत महत्वाचा आहे बघा. ओके, त्यानंतर गोळाफेक, गोळाफेक जो इव्हेंट आहे तो स्किल वरती टोटल तुमचा डिपेंडंट आहे बघा. ओके, तुमचं स्किल कसं आहे, ओके, तुमची कोर मजबूत आहे का नाही, त्यासाठी गोळाफेक अत्यंत महत्वाचा आहे. शक्ती आणि तंत्राचा तुम्ही स्किलचा प्रॉपर यूज केला पाहिजे. ग्रिप वगैरे गोळ्याची वगैरे तुमचे कोच वगैरे तुम्हाला शिकवतील. तर गोळाफेक जो काही इव्हेंट आहे इथं 15 मार्क कॅरी करतोय, आणि हा अत्यंत महत्वाचा इव्हेंट आहे. तुम्ही इथं आउट ऑफ घेऊ शकता बघा, कारण हे तुम्हाला 3 चान्स आहेत, हिचा अजिबात तुम्हाला चान्स नाही. ओके, एकदा तुम्ही पडला बिडला तर तुम्ही गेला तिथं, ओके समजा. ओके, पण इथं गोळा फेकला, तुमचा एकदा गोळा फाऊल गेला तर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या चान्स मध्ये ते कॅरी करू शकता आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. अत्यंत महत्वाचा इव्हेंट आहे बघा इथं गोळाफेक. राईट, म्हणजे गोळाफेकला 15 गुण, 100 मीटरला 15 गुण, 15 30 झाले, आणि लांब पल्ल्याचे धाव ह्याच्यामध्ये तुम्हाला 20 गुण, टोटल 50 गुण असं 3 इव्हेंट इथं कॅरी करतात बघा. अत्यंत महत्वाचे 3 इव्हेंट आहेत, ह्यात तुम्ही क्वालिफाय झालाच पाहिजे. पुढचं त्यानंतर बघा पुरुषांसाठी बघा 1600 मीटर धावणे, 1600 मीटर धावण्यासाठी इथं 20 गुण आहेत, आताच आपण बघितलं. आता टायमिंग महत्वाचा बघा, टायमिंग भरपूर मुलांना माहित नाही. ओके, नव्या मुलांना माहित नाही, जुन्या मुलांना पण टायमिंग माहित नाही, नुसतं पळायचं. ओके, नुसतं पळून उपयोगाचं नाही, तर टायमिंग अत्यंत महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही चार्ट करू शकताय, प्रत्येक आठवड्याला किती टायमिंग गेन केलं, टायमिंग तुम्ही इम्प्रुव्हमेंट केलं का नाही हे महत्वाचं. तुमच्या कोचद्वारे किंवा तुम्ही मित्रांच्या मध्ये किंवा स्वतः तुम्ही टायमिंग तुमचं मोजणं अत्यंत महत्वाचं बघा. प्रत्येक आठवड्याला तुम्ही हे टायमिंग मोजणं महत्वाचं आहे, कारण का
आता कॉम्पिटिशन पण तुम्ही बघता की हे टायमिंग अत्यंत महत्वाचं आहे बघा. ह्याच्यामध्ये बघा टायमिंग 5-10 किंवा कमी ह्याच्यामध्ये जर आला 5 मिनिटं 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळामध्ये जर आला तर तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळणार आहेत तिथे. हा महत्वाचं. त्याच्यानंतर 5-10 ते 5-30 मध्ये आला तर तुमचे 2 गुण कमी होणार, म्हणजे तुम्हाला 18 गुण मिळणार. 5-30 ते 5-50 मध्ये आला तर तुम्हाला 16 गुण आहेत. 5-50 ते 6-10 मध्ये तुम्हाला 14 गुण आहेत आणि 6-10 ते 6-30 मध्ये तुम्हाला 12 गुण आहेत बघा. ह्याच्यापेक्षा पण कमी आहेत पण आपण ते काही घेतले नाहीत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय. पुरुषांसाठी अत्यंत महत्वाचा इव्हेंट आहे. 20 गुण इथनं मिळणं अत्यंत महत्वाचं बघा. ओके, हे तुम्हाला टायमिंग माहिती असणं महत्वाचं आहे. आता पुढचा नेक्स्ट त्याच्यानंतर पुढचा आपण बघूया 100 मीटर धावणे. 100 मीटर धावण्यासाठी 15 गुण आहेत बघा. ओके, ह्यात भरपूर लोकांचे मार्क जातात. टायमिंग तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, 15 पैकी 15 मिळवणं तेवढं सिंपल नाही 100 मीटरला. आता ह्याच्यामध्ये बघा 11:50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी सेकंदामध्ये जर तुम्ही आला 11:50 किंवा त्यापेक्षा कमी सेकंदामध्ये तर तुम्हाला 15 पैकी 15 मार्क मिळू शकतात बघा. त्यानंतर 11:50 ते 12:50 मध्ये तुम्हाला 12 मार्क मिळू शकतात. 12:50 ते 13:50 मध्ये तुम्हाला 10 मार्क. 13:50 ते 14:50 मध्ये तुम्हाला 8 मार्क. ओके, हे सगळं तुम्हाला क्रायटेरिया बघा. त्याच्यानंतर 17:50 पेक्षा कमी जर मार्क आले तर तुम्हाला सरळ 0 मार्क मिळणार आहेत. राईट, तर तुमचे चांगले मार्क असणं महत्वाचं आहे. जवळजवळ 10च्या वरतीच तुम्हाला मार्क पाहिजे तर तुम्ही हा क्वालिफाय किंवा तुम्ही तिथं त्या ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये पास होऊ शकताय किंवा एक्झाम ही क्वालिफाय करू शकताय बघा. ओके, तर अत्यंत महत्वाचा इव्हेंट आहे. ओके, आता पुढचं बघा त्याच्यानंतर गोळाफेक. ओके, गोळाफेक आपण बघतो की ह्याला 3 चान्स तुम्हाला असणार आहेत. अत्यंत महत्वाचा इव्हेंट आहे गोळाफेक. ह्याच्यामध्ये पुरुषांचा जो काही गोळा असणार आहे तो 7.260 किलो म्हणजे जवळजवळ 7.25 किलोचा गोळा तुम्हाला फेकायचा आहे. आता किती फेकायचा बघा, ह्याचा अंतर किती पाहिजे 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला 15 पैकी 15 मार्क मिळू शकतात. पण केव्हा 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जायला पाहिजे. ओके, 8.50 मीटर धरा. ओके, त्यापेक्षा जास्त गेलं तर तुम्हाला 15 मिळणारच आहेत. 790 ते 850 ह्याच्यामध्ये तुम्हाला 12 मार्क मिळतील. 730 ते 790 ह्याच्यामध्ये मीटर गेला तर तुम्हाला 10 मार्क मिळतील आणि 670 ते 730 मीटरच्या दरम्यान गेला तर तुम्हाला 8 मार्क मिळतील बघा. ओके, अत्यंत महत्वाचा इव्हेंट आपल्याला इथे बघायला मिळते. त्याच्यानंतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता बघा. पुढचा आता महिला उमेदवार असतील त्यांच्यासाठी मैदानी चाचणीचे काय काय विषय आहेत ते आपण बघूया. आता याच्यामध्ये पहिला त्यांचा महिलांसाठी पण पहिला इव्हेंट आहे की लांब पल्ल्याची धावणे. त्याच्यामध्ये त्यांना 800 मीटर आहेत. 800 मीटरसाठी त्यांना 20 गुण आहेत. ओके, त्यांचं टायमिंग आणि पुरुषांच्या टायमिंग थोडा फरक आहे. आता बघा, कारण पुरुषांचं 1600 मीटर आहे, महिलांचं 800 मीटर आहे. महिलांसाठी बघा 2 मिनिटं 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळामध्ये जर आल्या तर त्यांना बघा 20 पैकी 20 गुण मिळू शकतात. पण हा क्रायटेरिया त्यांनी फॉलो केला पाहिजे. त्याच्यानंतर बघा 2:50 ते 3 याच्या दरम्यान आला तर त्यांना 18 मार्क मिळू शकतात. 3 ते 3:10 मध्ये त्यांना 16 मार्क मिळू शकतात. त्याच्यानंतर 3:10 ते 3:20 मध्ये 14 मार्क मिळू शकतात. 3:20 ते 3:30 मध्ये 12 मार्क मिळू शकतात बघा. ओके, तर हा फिजिकल क्रायटेरिया प्रत्येक महिलांना मुलींना वगैरे माहिती पाहिजे. ह्या स्टँडर्डमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्ही एवढे मार्क घेऊ शकता. कारण का त्यांना माहित नसतं, टायमिंग अजिबात मोजत नाहीत. मी नवीन मुली वगैरे असतील किंवा महिला असतील टायमिंगच माहित नसते, नुसतं पळायचं नाही. ओके, तर टायमिंग ह्या टायमिंग मध्ये बसणं आणि चांगले मार्क्स घेणं ह्या इव्हेंटला अत्यंत महत्वाचं आहे बघा. ओके, त्यानंतर बघा महिलांसाठी 100 मीटर धावणे. 100 मीटर धावणे यासाठी 15 गुण आहेत बघा. 100 मीटर धावणे 15 गुण आहेत. आता इथं बघा इथं क्रायटेरिया थोडा चेंज होते. जसं पुरुषांचं बघितलं तसं महिलांचा थोडा क्रायटेरिया चेंज आहे याच्यामध्ये. ह्यांना बघा 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी सेकंदामध्ये जर आला तर त्यांना 15 पैकी 15 गुण मिळू शकतात. 14 ते 15 सेकंदामध्ये त्यांना 12 गुण आहेत. 12 ते 16 सेकंदामध्ये 10 गुण आहेत. 16 ते 17 मध्ये त्यांना 8 गुण आहेत. 20 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला तर सरळ 0 मार्क मिळणार बघा. ओके, तुम्ही सरळ म्हणजे डिस्क्वालिफाय झाल्यासारखं होऊन जाते. तर हा जो इव्हेंट आहे इथं 15 मार्क कॅरी करतोय बघा. अत्यंत महत्वाचा हा इव्हेंट आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा गोळाफेक. गोळाफेक हा अत्यंत महत्वाचा आहे. जिथं महिला थोड्या बॅक साईडला पडतात आपण म्हणूया. ओके, तर त्यांचा हा इव्हेंट चांगला असणं अत्यंत महत्वाचं आहे. इथं 3 चान्स आहेत आणि तुम्ही इथं पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकताय. चांगलं स्किल वापरून तुमच्या कोच कडून असतील किंवा तुम्ही त्याचं प्रॅक्टिस वगैरे करून चांगलं स्किल डेव्हलप करू शकताय बघा. इथं बघा इथं महिलांचा जो काही गोळा असणार आहे तो 4 किलोचा असणार आहे बघा. ओके, पुरुषांचा जसं 7.25 किलोचा होता तसं महिलांचा किती आहे बघा 4 किलोचा. याच्यामध्ये महत्वाचं बघा 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुमचा गोळा गेला असेल तर त्यांना बघा 15 मार्क्स मिळणार आहेत इथं. 5:50 ते 6 मीटर पेक्षा या दरम्यान आला तर त्यांना 12 मार्क आहेत. 5:50 मध्ये तुम्हाला 10 मार्क आहेत. 4:50 ते 5 मीटर मध्ये तुम्हाला 5 मार्क बघायला मिळतील बघा. ओके, अत्यंत महत्वाचा इव्हेंट आहे हा. त्याच्यानंतर बघा पुढचं आता हे जे काही इव्हेंट आहेत ह्यासाठी तुमचं काय करायला पाहिजे, तुम्हाला नेहमीच सराव करायला पाहिजे. हे 3 इव्हेंट आहेत. तिन्ही इव्हेंटचा सराव करणं अत्यंत महत्वाचं आहे बघा. ओके, त्यानंतर बघा इथं नेहमी सराव म्हणजे काय महत्वाचं की त्रिसूत्री ही महत्वाची आहे. नेहमी सराव म्हणजे दररोज तुम्ही सरावला जायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा 4 ते 5 महिन्याचं तुम्ही चांगलं फिजिकल मार्क्स घेऊ शकता. तुम्ही 40+ जाऊ शकता बघा. ओके, 5-6 महिन्याचं तुम्ही चांगलं मन लावून जर केलं असेल तर तुम्हाला चांगले मार्क्स येऊ शकतात. राईट, त्यानंतर बघा आहार आणि विश्रांती. ह्याच्यामध्ये तुम्ही प्रोटीन्सयुक्त आहार घेणं महत्वाचं आहे बघा. ओके, कारण का तुम्ही पळणार आहे, गोळाफेक वगैरे करणार आहे, त्यामध्ये प्रोटीन्स असणं तुमच्या आहारामध्ये अत्यंत महत्वाचं आहे बघा. आणि त्याच्यानंतर पुरेशी झोप ही पण महत्वाची आहे. त्यानंतर तुम्ही आठवड्यातून 1 दिवस सुट्टी घेऊ शकता, थोडी विश्रांती घेऊ शकताय. ओके, महत्वाचं. त्यानंतर मानसिक बळ.
मानसिक बळ मैदानावरती तुम्ही न डगमगू देणं महत्वाचं आहे. कारण का जे जुने विद्यार्थी आहेत ते चांगले फिजिकल, त्यांचं स्टँडर्ड चांगलं असतं, ते चांगले फिजिकल करतात. त्याच्यावरून काय होते, नवीन विद्यार्थ्यांना थोडं मनामध्ये की हे होत जाते की आपल्याला जमल का नाही वगैरे. ओके, तर तुम्ही पण चांगले प्रॅक्टिस करू शकताय आणि ते जे काही स्किल आहे ते तुम्ही आत्मसात करू शकताय. अजिबात म्हणजे काय घाबरायचं कारण नाही, तुम्हाला पण चांगले मार्क येऊन जातील बघा. ओके, तर हा व्हिडिओ ते अत्यंत महत्वाचा आहे. नवीन विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा जुन्या विद्यार्थ्यांना पण फिजिकल स्टँडर्ड काय काय हे थोडं माहिती नसते, तुम्ही विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा, पालकांच्यापर्यंत शेअर करा. 100% इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, त्यांना फायदा होईल आणि ज्या काही शंका असतील त्या सर्व शंकांचं निरसन होईल असा आपण इथे व्हिडिओ केलाय बघा. ओके, त्याच्यात आता पोलीस भरतीचे काही सिलेबस आहे, या सिलेबसच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सिलेबसच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे. टोटल सगळ्या सिलेबसच्या रिलेटेड आपण काय करूया, व्हिडिओ करूया. ओके, आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. राईट.